गृहप्रवेश किंवा सत्यनारायण पूजा ही का करावी लागते? आता समजा एक घर बांधलं, पण हे घर बांधून बाबा आपल्याला वास्तुशांती करायला मुहूर्त नाही, पण आपण भाड्याच्या घरात राहतोय. मग हे घर बांधकाम करताना मी बांधकामाला आलोय, माझी नजर कशी, वाळू कुठून तरी आणलीये, विटा कुठून तरी आणल्या आहे, फरशा कुठून तरी आणल्या आहे. मग ते घर नवीन झाल्यानंतर तिथं काहीच केलं जात नाही. मग तो काय घरातलं जे काय वातावरण असेल, जिथे काय विटा खराब असतील, काय असेल तर जो काय दोष असेल, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण देवाचं कार्य करतो तर तिथं बाकीच्या बाधा राहत नाही, त्या बाहेर निघून जातात. का तर त्यांना देवाचं सहन होत नाही. ते सगळं निघून एक आनंदी वातावरण तयार व्हावं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय की कुठले कार्य करताना पहिले गणपतीचं कार्य करा. मग गणपतीचं पूजन करायचं म्हटल्यावर पहिले गृहप्रवेश करून गणपती पूजन. मग पूर्वी काय होतं, विहिरीहून पाणी आणावं लागत होतं किंवा नदीहून. मग ते नदीवर जाऊन हांडा डोक्यावर घेऊन तो भरून आणायचे. मग ते नदीचं पाणी म्हणजे गंगेचं पाणी. मग त्याचं पूजन केलं जायचं आणि तो कलश घरातून फिरवला जायचा घराच्या बाहेरून. का तर चारी बाजूनी जागा होती. आता नाही येत, आपण तो नळाचंच पाणी घेतोय असं समजतोय, बाबा हे नदीचंच पाणी आहे. मग त्याची पूजा करतोय, डोक्यावर घेऊन सगळ्या घरातून फिरतोय. त्याला मंगल कलश म्हणतात. आणि मग तो आणून स्थापन करून गणपती पूजन करतो. म्हणजे त्या घरामधले जे काय वातावरण आहे ते बदल होतं. म्हणून गृहप्रवेश करायचा असतो.